नाशिक जिल्हा परिषदेतील लैंगिक छळ प्रकरणी आणखी एका अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। 10 पेक्षा अधिक महिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। पीडित महिलांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सार्वजनिक स्वच्छतेसाठी नाशिक महानगरपालिकेनं कंबर कसली आहे। सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाकडून माजी सैनिकांची 12 पथकं तैनात केली जाणार आहेत। या पथकांकडून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांना 150 ते 25,000 रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा करणं, जाळणं, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणं, राडारोडा टाकणं असे प्रकार केले तर ही दंडात्मक कारवाई होणार आहे। नाशिकमधल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाली आहे। या खड्ड्यांविरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलंय। मनसैनिकांनी रस्त्यावरच्या या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवलाय। खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा मनसैनिकांनी दिलाय। नाशिकमधल्या वारकऱ्यांची जमीन एका भूमाफियानं परस्परच बळकावली आहे। 700 वारकऱ्यांनी देणगी देऊन पंढरपुरात 20 गुंठे जमीन खरेदी केली होती। मात्र त्यांच्या संमतीपत्राचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीनं भूमाफियानं ही जमीन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली आहे। हा भूमाफिया माजी सरपंच आहे। ही जागा परत मिळावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यात पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे। त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात पावसानं विश्रांती घेतली आहे। त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय। जिल्ह्यात पेरण्यांची कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे पावसामुळे पिकांमध्ये तण वाढल्यामुळे औषध फवारणीऐवजी शेतकरी आता कोळपणीवर भर देत आहेत। Yeah.